मासाहेब आणि महाराज हे तळमळीने मसलत करत होते. मासाहेबांचा कंठर आवाज आमच्या कानावर पडला. मासाहेब म्हणाले, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती बरे नव्हे तर तो परत घ्या. आम्ही आत प्रवेश करून राजांकडे गेलो. राजांना आमंत्रण दिलं. राजे म्हणाले, आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही. तुम्ही संपूर्ण लग्न उठून घ्या. आम्ही कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार. का बोललात महाराज? हत्ता आणि जिवंत असेपर्यंत असल्या जीवावरच्या कामगिरीवर तुम्ही जाणार? अहो, कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. आधी लगन कोंढाण्याचे, मग माझ्या रावबाचे, मग माझ्या रावबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. मला आशीर्वाद द्या महाराज. आम्ही स्वारीला निघालो. वेळ रात्रीची होती. रात्र फिरत होती. आम्ही मोठ्या हिमतीने दोराच्या सहाय्याने वानराप्रमाणे गडावर चढलो. इकडे सुर्याने मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला. लढाई सुरू झाली. त्या किल्ल्याचा किल्लेदार उदयवान याने आमच्यावर झेप घेतली. दोघांची तुफान झुंज झाली. आम्ही दोघेही वीर जमिनीवर पडलो, कोसळलो, धडातीर्थ पडलो. इकडे मावळ्यांनी गड सर केला. आमच्या मृत्यूची बातमी राजांना कळली. तेव्हा राजे म्हणाले, गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. हर हर महादेव, हर हर महादेव. अशा 65 किलोमीटर लढतं हो यशाची. जो 2000 सैनिक असे अकेले लढतं हो बाजी. जो घोड़े का